स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांचं मत। घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं सांगून मुंबईची एकच भाषा नसल्याचाही दावा। संघाचे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचे विधानसभा आणि विधान परिषदेत देखील पडसाद। विरोधक आक्रमक, मुंबईचे तुकडे पाडण्याचा डाव असल्याचाही आरोप। जोशींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा, मुंबईची भाषा मराठी नाही असं म्हणणं हा राजद्रोह। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। भैयाजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केल्याचा दावा। शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणारा सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचाच कार्यकर्ता। धस यांची कबुली, पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्याची धस यांची माहिती। शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजपच्या सतीश भोसले यांचा आणखी एक व्हिडिओ। अंजली दमानिया यांच्याकडून पोस्ट। सतीश भोसलेकडे असलेली पैशांची बंडल कुणाची, दमानिया यांचा सवाल। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतला फरार आरोपी कृष्णा आंधळेचा खून झाला असावा। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची भीती, कृष्णा पोलिसांना सापडत नसल्याची माहिती। विवस्त्र फोटोवरून आरोप करणारे संजय राऊत आणि रोहित पवार यूट्यूब चॅनेलच्या विरोधात जयकुमार गोरे यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मुनगंटीवारांची मागणी। जलसंपदा विभागामध्ये मोहित कंबोज यांचा प्रचंड हस्तक्षेप, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। जलसंपदा सचिव दीपक कपूर कंबोजला विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नसल्याचा दानवेंचा दावा। विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना झिरो बिल, तर निवडणूक झाल्यावरती बाकीसह वीज बिल। ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांचा वीज बिलासह सरकारी आश्वासनांचा पंचनामा। राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल, धारावीमधल्या चर्म उद्योगांसह अन्य लघु उद्योजकांशी सुद्धा संवाद साधणार। सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त। आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।